आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. बरोबर बोलला होता विकी की तू विभीषण आहेस. स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेला शत्रू. बाबा, तुम्ही पण मला विभीषण समजता? ठीक आहे मी विभीषण. जर मी खरंच अन्यायाच्या विरुद्ध लढतोय तर मी विभीषण आहे. वा, महान आहेस तू, संतच आहेस तू. कमीत कमी आईच्या दुधाची तरी जाणीव ठेवायची, जे विकी बरोबरच तू देखील प्यायला आहेस. बाबा, प्रामाणिकपणा नावाची एक गोष्ट असते. सर्व पुरावे असून सुद्धा तुम्ही तुमचे डोळे मिटून घेतले, पण मी नाही. मग काय महाभारत करणार आहेस? कौरव पांडवांचं युद्ध करणार आहेस? नाही बाबा, मी फक्त अन्यायाच्या विरुद्ध लढतोय. घराच्या आत पण आणि बाहेर पण. मग कान उघडून ऐक. आजपासून सगळी नाती गोती संपली. आदाब पंडित जी. अरे नमस्कार नमस्कार, या या बसा. अहो, आज तर विपरीतच घडलं. आजची सर्वात ताजी बातमी तुम्हाला कळली की नाही? अहो, आत्ताशी कुठे दिवस उजाडलाय, मग कसं कळणार? अरे, त्या विकीला उचलला. हा, उचलला पोलिसांनी मालतीताईंच्या केसमध्ये? मग काय, ज्याची भीती होती तेच झालं. काल रात्रीच पोलिसांनी अटक केली. मालतीताईंना त्याने स्वतः मारलं होतं? अरे, एवढं मोठं पाप. स्वतः नाही मारलं, सुपारी दिली होती त्या बिचाऱ्या सुस्वभावी आणि प्रामाणिक मालतीताईंची. जी हद्दच नीचपणाची. अरे, अशा पाप्यांना तर गावाबाहेर काढलं पाहिजे. त्यांना गावात राहायचा काही एक अधिकार नाहीये. मला एक सांगा, हे झालं तरी कसं? अरे, विजय भाऊंमुळे, त्यांच्यामुळेच तर हे सगळं झालं. त्यांनीच त्या विकीला पकडून दिलं. आता तुम्हीच बघा, एकाच घरात राम पण आणि एकाच घरात रावण पण. हे कसं शक्य आहे? एकाच घरात राम आणि रावण? विजय भाऊ प्रांजळ आणि प्रामाणिक, दोघे एकाच आईची मुलं कशी काय असू शकतात? बरोबर बोलतोयस तू, पण मित्रा, देव नक्की आहे. तुला सांगतो, मला वाटतं की हे सगळं त्या SDM मॅडम मुळेच होतंय. त्या होत्या म्हणूनच तर हे सगळं झालं. हा, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आतापर्यंत तर सगळे हातावर हात ठेवून बसले होते आणि मालतीताईंच्या केसचा
तपास अजिबात पुढे सरकत नव्हता. पण यामुळे एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही. पाप आणि पापी कितीही दडून बसले तरी ते एक दिवस सापडतातच. हा, पण त्याला शिक्षा काय झाली? फाशी. अशा लोकांना फाशीच द्यायला हवी. आणि जर फाशी देत नसते तर किमान जन्मठेप तरी द्यायला हवी. म्हणजे मग तुरुंगात दळण दळत बसतील आणि त्यानंतरच त्यांना कळेल की एका जीवाची किंमत काय असते. अरे शंकरसिंग गप्प बसतील का? शेवटी विक्की त्यांचा मुलगा आहे ना. म्हणजे काय? शंकरसिंग अतोनात प्रयत्न करतील आणि वर्षाच्या आत विकीला बाहेर काढतील. हे तर अगदी खरं बोललास बाबा. त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे आणि महत्वाचं म्हणजे पोलीस आणि सरकार त्यांच्या हातात आहे. त्यांच्यात खूप उठबस आहे त्यांची. ते तर आहेच. पैसे खाऊ घालून सोडवतील. खरं बोललास मित्रा. ते काहीही करू शकतात. बाबा, त्या नवीन SDM आले आहेत ना, अनिता मॅडम, त्यांना पाहून असं वाटते की आईचे मारेकरी लवकरच सापडतील. त्या बोलत होत्या बाबा, जर स्थानिक पातळीवर काही हालचाल होत नसेल तर आपण ही केस CBI कडे सोपवू. असं तुला वाटतंय भारती? मी तर कधीच आशा सोडून दिली आहे. पूर्ण समाजालाच कीड लागली आपल्या. नाही बाबा, आता असं नाही होणार. जसं मी आईच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्याचं ठरवलंय तसंच त्यांनीही समाजाला लागलेली कीड मिटवण्याचं ठरवलंय. दादा, दादा, बाबूलाल, काका काय झालं? धाप का लागली एवढी? ते वहिनींचे मारेकरी सापडले. काय? हो, आई, हे देवा, देवा, शेवटी तू न्याय दिलासच. बघितलं बाबा, मी बोलत होते ना, सत्याचाच विजय होईल. आणि शेवटी सत्याचाच विजय झाला. खरं बोलतेस तू बाळा. खरंच या जगात चांगली माणसं आहेत. आणि प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी सुद्धा. आणि हे जे काही घडलंय ना बाबा, ते नवीन SDM अनिता मॅडममुळेच घडलंय. बाबूलाल, कोण आहे तो खुनी ज्याने हे घाणेरडं कृत्य केलं? दादा तोच, शंकरसिंगचा मुलगा विकी. त्यानेच मालती वहिनींना आपल्यापासून हिरावून घेतलंय. शेवटी सत्य समोर आलंच. बाबा, मला ज्या गोष्टीची खात्री होती ना, तेच झालं. अशा नराधमांना तर भर चौकात दिवसाढवळ्या फाशी दिली पाहिजे. शी, केवळ सत्ता मिळवण्यासाठी त्याने असं करावं? लोभ हा वाईटच असतो. नाही बाबा, विकी एकटा हे करूच शकत नाही. यात नक्कीच शंकरसिंग ही सामील असणार. त्यांच्या सांगण्यावरूनच विकीने हे केलं असेल. माझी तर पूर्ण खात्री होती, पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. तो विजय पुरावे दिले म्हणून मिरवत होता. जाऊ दे ना काका, मला त्यांच्यातल्या कोणाचंही नाव ऐकायचंच नाहीये. आपल्याला न्याय हवा होता आणि तो मिळालाय. बाळा, आता सत्याचा विजय झालाय. आता तरी तू तुझे पांढरे कपडे बदल. हो भारती. काका, उद्याच आपण आईच्या अस्थींचं विसर्जन करूया. म्हणजे तिच्या आत्म्याला शांती लाभेल. भारती, ही तर सुरुवात आहे. सुरुवात असो किंवा शेवट, कोणी काहीही म्हणो, पण माझी मालती आता परत येणार नाही ना. त्यांनी माझ्या मालतीला हिरावून घेतलं. दादा, बरोबर बोलला होता विकी की तू विभीषण आहेस, स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेला शत्रू. आजपासून सगळी नाती गोती संपली. हॅलो मिस्टर परफेक्ट. काय रे, चेहऱ्यावर 12 का वाजलेत? काय झालं? सतत बडबड करतेस, जरा शांत नाही बसू शकत? अरे मी तर एवढंच विचारलं की
तू असं काय केलंयस की अख्ख्या घराचं वातावरण बिघडलंय? मी काहीच नाही केलंय. मी फक्त सत्याची बाजू घेतली आहे. हो, पण असं कोणतं सत्य ज्यामुळे घरातल्यांनी तोंडाला कुलूप लावलंय? आणि ती शांती वहिनी सकाळपासून रडत बसलीये. अजून करणार तरी काय ती बिचारी? तिच्या नशिबात तर रडणंच लिहिलंय. आणि आंटी, अरे त्यांनी सकाळपासून पूजाही केलेली नाहीये. ज्या आईचा मुलगा तुरुंगात आहे, काय पूजा करणार? पण हे सगळं तुझ्यामुळेच झालंय ना? होय, माझ्यामुळेच. हे सगळं रामायण माझ्यामुळेच घडलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, गुन्ह्याला साथ देणं सुद्धा गुन्हाच असतो. अरे वा, डायलॉग हा. तू ना पक्का फिल्मी आहेस. ती कोणती मूवी रे, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन वाली? एक मिनिट, मला सांग, तू अमिताभ बच्चन पासून इन्स्पायर नाहीयेस ना? तो पण तुझ्यासारखाच आहे ना, अँग्री यंग मॅन. बंद कर स्वतःची बडबड. इथे अख्खं घर टेन्शन मध्ये आहे आणि तुला मस्करी सुचते. जा इथून. मी इथून जाण्यासाठी नाही आले, तुला आपलं बनवण्यासाठी आले. अँड बाय द वे, मला तुझी स्टाईल पसंत आहे. आय लाईक युअर ॲटिट्यूड अँड स्टाईल. जा. अहो, हे काय करतायचा विक्की भाऊ? कर्मानं तर आधीच गेलायचा, आता या शरीरावर कशाला अन्याय करतायचा? अहो, या गजांवर डोकं आपटून काय होणार आहे सांगा? मनात जी आग धगधगते ना, ती आग आवरता येत नाहीये. अहो विक्की भाऊ, आवर तर त्याच वेळी घालायला पाहिजे होता विजय भाऊंवर. मी तर सावध बी केलं होतं. काय केलं होतं? तेव्हा सर्वजण बोलत होतात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. मी तर आत तुरुंगात छडतोय आणि सगळे बाहेर मजा मारतायत. अहो, ह्या गोष्टीची भीती तर मला आधीपासूनच होती. मी मंत्री साहेबांच्या कानावर गोष्ट घातली होती आणि सरपंच साहेबांनी बी सांगितलं होतं. त्यासनी सांगितलं होतं की तुमचंच रक्त तुमच्यावर उलटतंय. तेव्हा कोणी ऐकलं नाही आणि आता परिणाम समोरच आहे. बघा आता. अरे परिणाम परिणाम म्हणून अशी किती वेळ माळ जपणार आहात? एक काम करा, तुम्ही इथले इन्स्पेक्टर आहात, काहीही करून मला इथून बाहेर काढा. आता तर सर्व तुमच्या हातात आहे. आता तुम्हीच सांगा, मी काय करू शकतो या तुमच्यासाठी? होय, पण मला पूर्ण सहानुभूती आहे तुमच्याबद्दल. जर एवढीच सहानुभूती आहे ना, तर मला इथून बाहेर काढा. मग बघा मी काय करतो ते. नाही नाही विक्की भाऊ, तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. का नाही काढू शकत? विक्की भाऊ, जरा समजून घ्या. एक तर आम्ही सरकारी नोकर आहे, त्यात सगळं पुरावे तुमच्या विरोधात आहेत आणि आम्हाला तर वर पातूर उत्तर द्यावी लागतात. कायदा नावाचा काय प्रकार आहे का नाही समजून घ्या ना जरा. आता आत आल्यावर मला बरोबर कळतंय की कोण आपलं आहे आणि कोण परक. हे चांगलंच कळलंय मला. पण मला होणारा त्रास कोणालाही कळत नाहीये. विक्की भाऊ, तुमच्या वडिलांचं लय उपकार आहेत माझ्यावर, म्हणून मी तुम्हाला एवढंच वचन देऊ शकतो की तुरुंगात तुम्हाला कसला बी त्रास होणार नाही. त्रास करून घेऊ नका. मी आत्ताच तुमच्यासाठी सोमरस आणून देतो की आराम करा तुम्ही. काय नशीब आहे माझं. ना नवऱ्याचं सुख मिळालं ना लेकराचं. माझ्या नशिबात आई होणंच नाही जणू. आणि त्यातच यांना आता अटक झालीये. आधी निदान आशा तरी होती की उशिरा का होईना घरी येतील. आता तर ते पण नाही.
कसं नशीब आहे माझं. काय झालं शांती वहिनी? तुम्ही रडताय का? माझ्या नशिबात तर फक्त रडणंच आहे असं आता वाटू लागलंय. मला तर काही सुचत नाही आता. काय अवस्था केलीये? रडून रडून डोळे सुजलेत. अजून किती रडणार आहात? नवरा तुरुंगात गेलेल्या बाईचं दुःख तुला काय कळणार ग? हे सगळं तुमच्या हलगर्जीपणामुळे झालंय. तुम्ही ही वेळ येऊच कशी दिली? तुला काय वाटतं मी मुद्दामून असं वागत होते का? या सगळ्यात तुमची चूक आहे वहिनी. तुम्ही कधी विकीदादांना विचारलं की ते कुठे जातात? ते उशिरा आले तरीही तुम्ही त्यांना विचारलं नाही. तेव्हाच जर त्यांना ताब्यात ठेवलं असतं तर आता ही वेळ आली नसती. अगं हे काय बोलतीयस तू? आता कोणी आपल्या नवऱ्याला काय पदराला बांधून ठेवतं म्हणून मी ठेवणार? इथेच तर तुमची चूक झाली. तुम्ही सूट दिलीत आणि आता परिणाम भोगताय. अगं पण आपण कधी कोणाला बांधून ठेवू शकतो का? हा, आणि ते तर आधीपासूनच हुंदडायचे. कधी ह्या गावी तर कधी त्या गावी, कधी इकडे तर कधी तिकडे. मी कुठपर्यंत त्यांचा पिच्छा पुरवणार? आणि तसंही त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज तरी कसा येणार? कधी कोणाचं मन वाचता येतं का? मग मनाला एवढं का लावून घेताय? खरं तर तुम्ही खुश व्हायला हवं. अरे वा, माझा नवरा तुरुंगात आहे आणि मी इथे आनंद साजरा करू? हो बरोबर आहे. कदाचित विकीदादा तुरुंगात जाऊन सुधारूही शकतात. निदान त्यांना थोडी तरी अक्कल येईल, म्हणजे ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत. तू माझं इथे सांत्वन करायला आलीस की जखमांवर मीठ चोळायला? मी फक्त तुम्हाला समजावते. तुझा शहाणपणा ना तुझ्याकडेच ठेव. मला समजावण्याची काही गरज नाहीये. का? असं काय चुकीचं बोलले मी तुम्हाला? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, तुला नाही कळणार ते. ज्या व्यक्तीचे पाय कधीच भाजले नाहीत त्याला दुसऱ्याचं दुःख काय कळणार? दुःख समजून घ्यायचं नसतं तर ते कशामुळे झालं ह्याचा विचार करायचा असतो. हे तुला वाटतं. तू तू माझ्या बाबतीत काही बोलू नकोस. माझा नवरा, माझ्या समस्या, माझी दुःख जे काही आहे ते माझं आहे. समजलीस? तू तू जा इथून. मला तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये. ज्याची अक्कल शेण खायला गेली असते ना त्याला समजावून काहीच उपयोग नसतो. खुन्याची बायको असून एवढा तोरा मिरवताय? डिस्गस्टिंग. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. या बसा ना तुम्ही. आणि अखेर ज्याने मालतीबाईंचा खून केला होता तो गजाड झालाच नाही का? हो मॅडम, ते म्हणतात ना की जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा तो घडा फुटल्याशिवाय मुळीच राहत नाही. नाहीतर मॅडम ही लोक कायदा आपल्या खिशात घालून मोठ्या तोऱ्यात मिरवत होते आणि त्यांनी एवढी अराजकता माजवली होती. जोवर मी इथे आहे बाबूलालजी, मी असं होऊ देणार नाही. हाच माझा पण आहे. आम्हाला माहित आहे मॅडम, तुमच्या प्रयत्नामुळेच हे सर्व झाले. तुमच्यामुळेच तो विकी आज गजाड आहे. खरं सांगायचं तर आम्ही आशाच सोडून दिली होती. आपल्या सिस्टम बद्दल काय बोलावं? नेहमीच सिस्टमच चुकीची असेल असं नसतं भारती. कधी कधी आपणही सिस्टमला मदत करायला हवी गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी. अनेकदा गुन्हेगार आपल्या घरातलाच असतो आणि आपण त्याला पाठीशी घालत असतो. मॅडम, त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालून काय मिळवलं? खरं तर तुमच्यामुळे गुन्हेगार पकडले गेले. मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. हो, काका बरोबर बोलतायत. तुम्ही खरंच आमच्यावर खूप उपकार केलेत. नाही नाही भारती, अगं असं काही नाहीये. मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं. आणि जर तुला ऍक्च्युली कुणाला थँक्स म्हणायचं असेल तर तू विजय प्रताप सिंगना थँक्स म्हणायला हवं. त्यांनी खूप प्रामाणिकपणे सत्याची साथ दिली आहे. म्हणजे मला कळलं नाही मॅडम. म्हणजे असं की जर विजयने त्याच्या मोबाईलमध्ये आपल्या भावाविरुद्ध रेकॉर्डिंग्स केली नसती तर आम्ही कधीच विकीला तुरुंगात टाकू शकलो नसतो. अगं तुला कदाचित माहित नसेल पण त्या रेकॉर्डिंगमध्ये एका माणसाने हेही सांगितलंय की मालतीबाईंच्या खुनामागे कुणाचा हात आहे. मॅडम, आम्हाला उशीर होतोय, आम्ही निघतो. थँक्यू चल सो भारती. मच मॅडम. चल. हो.
हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे हताशा